महाराष्ट्रातील 3.5 शक्तीपीठपैकी एक असलेल्या रेणुकादेवी संस्थान येथे 5 ते 15 वर्षापासून सलग सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करून त्यांना 11 महिन्याच्या कंत्राटी आदेश देण्याचा विश्वस्त समितीने घाट घातल्याची माहिती मिळाल्यानंतर कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करा या मागणीसाठी सीटू कामगार संघटना अंतर्गत नांदेड जिल्हा मजदूर युनियन व रेणुकादेवी संस्थान कर्मचाऱ्यांनी दिनांक 27 जानेवारी रोजी कुटुंबातील सर्व सदस्यांसह बैठा सत्याग्रह केला आहे। या सत्याग्रहाला प्रहार जनशक्ती पक्ष SFI च्या वतीने पाठिंबा दिल्याचे पत्र संस्थान व्यवस्थापक योगेश साबळे यांना देण्यात आले। सामाजिक कार्यकर्ते तथा मराठा सेवा संघ तालुका उपाध्यक्ष जयकुमार अडकिने यांनीही या सत्याग्रहाला पाठिंबा जाहीर केला। यावेळी कर्मचारी प्रश्नावर व्यवस्थापक साबळे यांच्याशी त्यांनी चर्चा केली। त्यांनी थातूर मातूर उत्तरे देत बेजबाबदार उत्तरे दिल्याने प्रहार जनशक्तीचे जिल्हा उपाध्यक्ष राजेश आंबटवार यांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले। मी आता पाहायला लागले हो, आज 15 दिवस झाले त्या गोष्टीला, आधी का पाहिलं नाही? तुमचं काम नाही ते तुम्ही काय केलं? 15 दिवस हे रिकामे ठेवा, सगळं होईल ते वरिष्ठांना पाठवून तुम्ही कार्यवाही इथं काय केली? तुम्ही इथं काय केली? वरिष्ठ करतील तेव्हा करतील, पण तुमच्या स्तरावर तुम्ही काय केली? तुम्ही कार्यवाही काय केली हे नंतर तुम्ही दाखवसाल। तुम्ही आता बघा या गोष्टीला 15 दिवस झाले, तुम्ही तुमच्या स्तरावर कार्यवाही काय केली? नाही, आपण 15 दिवशी येऊन दाखवतो दरवेळेस। कोणीतरी यायचं लुटवायचं, म्हणजे तोपर्यंत आम्ही झोपेचं सोंग घेणार। तुम्ही 15 दिवस काय केले तुम्ही बघितले नाही? तुम्ही नव्हते का? तुम्ही ऐका, तुम्ही हे तुम्हाला माहिती आहे गोष्ट? ही गोष्ट माहिती आहे तुम्हाला? माहिती राहते का? कोणत्या कर्मचाऱ्यांना बोलो की असं अशा बाबतीत गैरवर्तणूक झाली, तुम्ही कर्मचाऱ्यांशी बोलली का? 15 दिवसात किती दिवसाचा अल्टिमेट असतो हे निराकरण करण्याचं? तुम्हाला आज दिलं समजा, आज निवेदन आहे, आजचं हे लिहिलेलं असेल, तक्रार असेल, किती दिवसात तुम्ही हे जाहीर करता? आम्ही साहेबांना आल्यानंतर त्यावेळी भाविकांच्या तक्रारीबाबत निराकरण होत नसल्याची गंभीर बाब निदर्शनास आली। यावर सुद्धा गोलमाल उत्तरे देऊन वेळ मारून नेली। तर संस्थानचे कोषाध्यक्ष तहसीलदार वरणगावकर यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता कर्मचाऱ्यांबाबत विश्वस्त समिती सकारात्मक असून कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करणार असल्याचे सांगितले। यावेळी प्रहारचे तालुका अध्यक्ष अरविंद आडे, विक्की मोरे, आकाश कांबळे, रवींद्र पराते, अभिजित देशमुख, अक्षय कोटावार, गणेश डुकरे, शंकर चव्हाण, आदर्श विध्वंस, विशाल नरवाडे, प्रफुल्ल कौडकर आदी उपस्थित होते। विदर्भ न्यूज करिता माहूर येथून संजय घोगरे, राजू दराडे, कार्तिक बेहरे व अनवर खिच्ची यांचा हा वृत्तांत।